अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, उद्या आहे 25 जानेवारी आणि उद्या आहे षटतिला एकादशी. तर मैत्रिणी, या नावातच तिळाचा उल्लेख आलेला आहे. मैत्रिणी, जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीचा महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये तिळाचा खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण बोर स्नान घालताना सुद्धा तिळाचाच वापर करतो. त्याचबरोबर आपल्याला हळदी कुंकामध्येही तिळाचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपण ववसण्यासाठी जातानाही तिळगुळ लागतातच. त्याचबरोबर मैत्रिणींनो, भोगीच्या दिवशी आपण जी भाजी करतो, भाकरी करतो, त्यालाही तीळ लावूनच करावी लागते. तर मैत्रिणी, या महिन्यामध्ये तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मैत्रिणी, वैज्ञानिकदृष्ट्याही तिळाचं महत्त्व आहे, कारण ह्या महिन्यामध्ये थंडी जास्त असल्यामुळे, तिळामध्ये उष्णता असल्यामुळे तिळाचा वापर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये करतो. त्याचबरोबर धार्मिकतेनुसारही तिळाचा वापर आपल्याला ह्या महिन्यामध्ये करायचा आहे. तर मैत्रिणी, जी एकादशी येते तीही षटतिला एकादशी आहे. नावातच तिळाचा उल्लेख आलेला आहे. तर मैत्रिणी, ह्या एकादशीला आपण जे उपाय करतो, तर ते उपाय केल्यामुळे आपण जे मागच्या जन्मीचे आपले पाप आहे, नकळत ज्या आपल्याकडून चुका होतात, पाप होते, त्यामधून आपल्याला सुटका मिळण्यासाठी या एकादशीला आपण ज्या सेवा करू, तर त्यामुळे आपल्याला आपली या पापातून सुटका होते. तर मित्रांनो, आवर्जून आपल्याला ह्या एकादशीचं व्रत करायचं आहे आणि काही सेवा सांगणार आहे मी, त्या आपल्याला नक्कीच आवर्जून करायच्या आहेत. ते मी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही जाऊन नक्कीच पहा आणि त्या सेवा त्या पद्धतीने ही एकादश आपल्याला साजरी करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.